घटना थांबवायच्या असतील तर निश्चितच या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची गरज आहे। कारण एक कडक संदेश किंवा एक जो काही संदेश जाण्याची गरज आहे राज्यभरात किंवा एकूण समाजामध्ये, तो संदेश आज या कोर्टाच्या माध्यमातून देता येऊ शकतो आणि त्यामुळेच या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि कोर्ट देखील या सगळ्या वातावरणाचा आणि एकूण या सगळ्या मागण्यांचा निश्चित सकारात्मक विचार करेल असं देखील या एकूण या चिमुरडीच्या कुटुंबियांसोबत आलेले जे काही नातेवाईक आहे त्यांचं म्हणणं आहे। कारण अशा पद्धतीच्या घटना या सातत्याने होतात। अवघ्या पाच किंवा अवघ्या 10 वर्षाच्या 8 वर्षांच्या चिमुरडीवरती अशा पद्धतीचे अत्याचार सातत्याने राज्यभर राजरोसपणे घडत आहे आणि त्यामुळे आरोपींच्या मनात कुठलीही भीती नाहीये, उलट भीती आहे ती महिलांच्या मनात किंवा अशा पद्धती लहान मुलींच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती जर घालवायची असेल तर निश्चितच हा निकाल हा तितकाच महत्त्वाचा असणार आहे। आणि त्यामुळे आजचा निकाल जर मृत्यूदंडाचा असेल तर या आरोपींच्या मनात एक धाक असेल, एक कुठेतरी भीती असेल, कायद्याचं निश्चित कडक अवलंब केला जाऊ शकतो। आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आज आपण पाहू शकतो या कोर्टामध्ये पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते, पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळते आणि आरोपी देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि निश्चितच जे काही या आरोपी आहेत तर आरोपी देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। आरोपी पोहोचल्यानंतर आरोपीचं आता निश्चितच आरोपीचं जे काही कलम लावण्यात आलेले आहे ते निश्चित अपहरण, बलात्कार, खून, पॉक्सको या कलमाखाली त्याला शिक्षा होणार आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद खरं तर यापूर्वीच 4 दिवसांपूर्वी कोर्टाने ऐकून घेतलेला आहे आणि न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिलाय। अर्थात मागच्या वेळी जे काही दाखले देण्यात आले होते, अर्थात मणिपाल आणि दुसरं मणिपूर आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये घडलेल्या घटनांचे दाखले हे सरकारी वकील अजय मिसार यांनी कोर्टात दिले होते। त्यासोबतच राज्यात देखील घडलेल्या केसेसचा निकालांचा अर्थात इतर ज्या काही घटना आहेत त्यांचा दाखला देखील आज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दुसरं बशर अली केसमध्ये देखील अशीच घटना घडली होती, त्याचा देखील दाखला आज वाचून दाखवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे मृत्यूदंड देताना शिक्षा देताना काय गोष्टी विचारात घेतल्या जातात हे न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। घटना किती क्रूर आहे, घटनेत किती निर्घुरपणे या चिमुरडीला मारण्यात आलेलं आहे हे देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। विपुल दुशिंग हे युक्तिवाद करताना त्यांनी 2 घटनांचा दाखला दिलेला आहे। या घटनेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती। 42 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षे चिमुरडीवरती यापूर्वी जो काही अत्याचार केलेला आहे त्याचा दाखला देखील देण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयात जवळपास 12 केसेसचे दाखले हे सरकारी वकील अजय मिसार यांनी कोर्टापुढे दिलेले आहेत। निश्चितच ज्या 12 केसेसमध्ये आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती अशा पद्धतीचे दाखले देखील कोर्टापुढे मांडण्यात आलेला आहे। वसंत दुपारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केसचा देखील दाखला देण्यात आला आहे। यामध्ये निश्चितच या सगळ्या घटनांचे दाखले देण्यात आल्यामुळे आता कोर्ट निश्चितच या सगळ्या घटनांचा विचार नेमकं कशा पद्धतीने करतो ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता या सगळ्या याच्यामध्ये सरकारी वकील आपली बाजू मांडून देतात आणि ज्या पद्धतीने दाखले देण्यात आलेला आहे त्या सर्व घटनांमध्ये आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा खरं तर देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता या कोर्ट नेमकं काय आता या सगळ्या निश्चितच या सगळ्या घटनांचा किंवा दाखल्यांचा काय विचार करणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीने या घटना घडलेल्या आहेत आणि 1 मे रोजी ही घटना घडलेली जे काही दाखले आहेत किंवा एकूण जे काही कागदपत्र आहेत ते देखील या सगळ्या मांडण्यात आलेले आहेत। आणि आता आरोपी या सगळ्या घटने किंवा या सुनावणी दरम्यान कोर्टात उपस्थित आहेत। चिमुरडीचे आईवडील देखील कोर्टात उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात निकालाचं वाचन केलं जाईल। कोर्ट नेमका निकाल काय देतील हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने ही 1 मे अर्थात ज्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो त्याच दिवशी ही घटना घडली होती आणि त्या दिवशी घटना घडल्यानंतर अशा पद्धतीने साधारणतः 39 मिनिटं या आरोपीने या चिमुरडीवरती अत्याचार केलेला आहेत आणि या 39 मिनिटांमध्ये जे काही घडलेलं आहे ते देखील समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे आता कोर्ट या सगळ्या घटनांचा एकूण युक्तिवाद ऐकून काय निकाल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेमध्ये जो संताप पाहायला मिळाला होता तो महाराष्ट्रात संताप पाहायला मिळाला होता आणि आता एकूण
या सगळ्या संतापाचा आक्रोशाचा देखील विचार एक न्यायाधीशांकडून केला जाऊ शकतो, कारण एकूण पुरावे जे होते ते पुरावे देखील कोर्टापुढे मांडण्यात आलेले आहेत. पुणे पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे, ज्यामध्ये कागदपत्र असू दे किंवा एकूण जे काही CCTV फुटेज असू दे, हे सगळं जमा केलं होतं. त्या मुलीचा देखील मेडिकल रिपोर्ट हा भक्कम आहे, ज्यामध्ये एकूण कशा पद्धतीने आरोपीने या चिमुरडीवरती अत्याचार केलेला आहे हे देखील या मेडिकल रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. अतिशय निर्दयीपणे या मुलीचा जीव या आरोपी भीमराव कांबळेने घेतलेला आहे, ते देखील कोर्टाच्या पुढे मांडण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारी वकील निश्चितच मृत्यूदंडाची शिक्षेची मागणी देखील या सरकारी वकिलांकडून न्यायाधीशांपुढे करण्यात आलेली आहे. इतर ज्या केसेस आहेत त्यांचे दाखले देण्यात आलेले आहेत, ज्या केसेसमध्ये मृत्यूदंडाचीच आरोपीला शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे आजच्या या संपूर्ण घटनेमध्ये काय नेमकं कोर्ट निकाल देणार ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहू शकतो आता बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ही केस देखील महत्त्वाची आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला निर्णय आहे त्याचा देखील दाखला आज निश्चितच आज कोर्टामध्ये देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे निश्चित या सगळ्या घटनांचे दाखले देण्यात आल्यामुळे आता कोर्टापुढे अनेक घटनांचे दाखले हे सरकारी वकिलांनी मांडलेले आहेत आणि या दाखल्यांचा विचार करता कोर्ट काय निकाल देणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहू शकतो मोठी गर्दी आता कोर्टाच्या बाहेर जमा झालेली आहे आणि सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण सर्वांचंच लक्ष या निकालाकडे लागून आहे. काय निकाल कोर्टाचा येणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि आता कोर्ट अवघ्या काही वेळात निकालाचं वाचन सुरू करणार आहे आणि या आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंड होणार की जन्मठेप हे देखील आता समोर येणार आहे. कारण ज्या पद्धतीने 1 मे रोजी ही जी काही घटना घडलेली आहे, एका आजीकडे गेलेली ही 3.5 वर्षांची चिमुरडी, हा फक्त त्या चिमुकलीच्या आईवडिलांपुरता नाही तर संपूर्ण राज्यासाठीच महत्त्वाचा निकाल आहे आणि याकडे आपलं लक्ष असेलच. काही क्षणात हा निकाल येणार आहे. या